कल्याण पूर्वेमध्ये पीडित मुलगी ज्या परिसरात राहत होती तिथे बॅनर्स लावण्यात आलेत। या परिसरातनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। पूर्वेमध्ये विशाल गवळी या नराधमाने एका 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली होती। या हत्येमध्ये खरं पाहिलं तर त्याची पत्नी साक्षी देखील सामील होती। पोलिसांनी या सगळ्या घटनेचा छडा लावला आणि विशाल गवळीला अटक केलं। अटक केल्यानंतर विशाल गवळीला फाशी व्हावी या सगळ्या मागण्या ज्या आहेत कल्याण पूर्वेमध्ये अनेक राजकीय मंडळींनी देखील केल्या, स्थानिक रहिवाशांनी देखील केल्या। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आज पहाटे 4 ते 5च्या दरम्यान विशाल गवळीने नवी मुंबईमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली माहिती मिळत आहे। एकीकडे नागरिकांनी त्याला फाशी द्या असं म्हटलं होतं। आपण जर पाहिलं तर कल्याण पूर्वेमध्ये हा एक बॅनर लावलेला आहे, मिस यू दीदी, नराधमाला फाशी झालीच पाहिजे अशा पद्धतीचा हा या ठिकाणी एक बॅनर लावलेला आहे। मात्र नियतीला खरं पाहिलं तर हे सगळं मंजूर होतं, पहिलंच काही ठरलं होतं की काय असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही। कारण की ज्या ठिकाणी कल्याण पूर्वेतील नागरिक मुलीला न्याय मिळण्यासाठी त्याला फाशी मिळावी अशी मागणी करत होतं, तर आज खरं पाहिलं तर नियतीने त्याला एक प्रकारे फाशी दिली की काय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण की आज त्याने नवी मुंबईतील तळोजा कारागृहामध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे मुलीच्या वडिलांनी एक प्रकारे मुलीला श्रद्धांजली वाहिलेली आहे, देवाची पूजा करून सरकारला देखील त्यांनी आभार मानल्याचं आपल्याला त्यांनी काही वेळापूर्वी बोलताना सांगितलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे आता मुलीला न्याय मिळाला आहे, यामध्ये मुलीच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केलं आहे। सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।